आणि पक्षांतर बंदी कायद्याबाबत पुनर्विचार समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। दिल्लीमध्ये ही मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे। लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही घोषणा केली आहे। 2019 मध्ये 3 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती। त्यावेळेस राजस्थान विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष सीपी जोशी अध्यक्ष होते। मागच्या समितीने काही प्रमाणात काम केलंय, आता राहुल नार्वेकर यांना जबाबदारी देतोय असं ओमप्रकाश बिर्ला म्हणाले। नार्वेकरांच्या नियुक्तीवरून विरोधकांनी मात्र जोरदार टीका केली आहे, तर महायुतीने नार्वेकरांच्या नियुक्तीचं समर्थन केलंय। ज्या व्यक्तीनं आतापर्यंत 10 पक्षांतर सहज करून पचवली आहे, ढेकर दिली आहे, ती पचवून पक्षांतर, ज्या व्यक्तीनं ट्रायब्युनल म्हणून सर्वोच्च न्यायालयाने नेमल्यावर शिवसेनेच्या फुटीला मान्यता दिली, जी घटनेत मान्य नाहीये, 40 लोकांनी आधी 16 मग 16 ज्या प्रकारची पक्षांतर केली, त्या विधिमंडळ पक्षाच्या फुटीर गटालाच मान्यता देऊन टाकली, म्हणजे पक्षांतरावर शिक्कामोर्तब करतो अशा व्यक्तीला बक्षीस म्हणून हे सरकार, अशा तुमच्या कुठली समिती आहे काय पक्षांतर बंदी, काय महान माणूस आहे का? अभ्यास डॉक्टर आंबेडकरांनंतर हेच घटनाकार त्यांना सापडले का? हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान करतात ओम बिर्ला, असं मी सांगतो। विरोधकांना आज टीकेशिवाय कुठलंही उत्तर राहिलेलं नाही, कारण त्यांनी सगळ्यांनी देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करण्याच्या करता महायुती असेल किंवा एनडीएचे घटक असतील, ह्यांनी सगळ्यांनी भूमिका घेतलेली आहे। उद्धव ठाकरेंनी निकाल लिहून द्यायचा आणि राहुल नार्वेकरनी वाचायचा, असा त्यांचा सूर होता। एखादी गोष्ट जेव्हा आपल्या विरुद्ध गेली आहे, त्या विरुद्ध गेल्यामुळे त्यांना सर्व लोक चुकीचे दिसतात। राहुल नार्वेकर अत्यंत प्रामाणिक आणि अत्यंत कर्तव्यनिष्ठ, योग्य पद्धतीने कायदेतज्ञ असा व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे त्यांची झालेली निवड योग्यच आहे। अशा व्यक्तीचीच निवड व्हावी, कारण महाराष्ट्रामध्ये असे फार कमी लोक आहेत जे या विषयामध्ये काम करू शकतात, त्यात नार्वेकर आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।